महायुतीत गेलो आहे, ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही लढतो आहे। पण हे ठरवलेलं आहे कुठल्याही मित्रपक्षाच्या उमेदवाराला किंवा आपल्या मित्रपक्षाला त्या ठिकाणी कुठलाही त्या ठिकाणी मनभेद किंवा मतभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत। मित्रपक्ष लढत आहे, ग्रामीण भागात कुठले मुद्दे घेऊन मतदारांपुढे जाणार आहात? दोनच मुद्दे आहे, मोदीचं सरकार आणि महाराष्ट्राचं देवेंद्रजीचं सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्या योजना येतात त्या योजना समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा नगराध्यक्ष असला पाहिजे, हा पहिला अजेंडा आहे। आणि दुसरा, महाराष्ट्राचा विकास आणि आपल्या नगरपालिकेचा विकास हा भाजप आणि महायुतीत करू शकतं, हा विश्वास जनतेला आहे। आणि म्हणून आम्ही विकासाच्या विश्वासाने आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास विधानसभेत आणि आताही आम्ही विकासाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र, विकसित कामठी, विकसित नागपूर या मुद्द्यावरच मत मागणार। कामठीत मित्रपक्ष बंडखोरी पाहायला मिळत आहे। कामठीत मित्रपक्ष काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त करून अपक्ष फॉर्म भरलाय, आम्ही निवडणुकीच्या विड्रॉपर्यंत ते लोक कमी होतील। कामठीत मित्रपक्षानेच उमेदवारी दिलेली आहे, अजितदादा पवार गटाकडून ही उमेदवारी भरली नाही। मी सांगितलं गोंदिया भंडाऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेलजी स्वबळाव लढतात आहे, म्हणजे तटकरे साहेब आणि अजितदादा अनेक ठिकाणी ते स्वबळाव लढतात। या निवडणूक आम्ही ठरवलं आहे महायुतीने, आम्ही समजा मित्रपक्ष आपसात लढलो पण तरी आम्ही असे मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घेणार। पार्थ पवार यांचा अहवाल येणार आहे त्या जमीन घोटाळा प्रकरणात पुण्याचा। मला वाटतं की अजून आमची पूर्ण रिपोर्ट तयार करून आमच्याकडे देतील। 30 दिवसाचा वेळ दिला होता, 12 दिवस झालेले आहे, 18 दिवस शिल्लक आहे, लवकरच रिपोर्ट येईल। बाळासाहेब ठाकरे स्मृती जी आहे त्याला उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपद कायम दिलेलं आहे, आदित्य ठाकरेंनाही 5 वर्ष मुदतवाढ दिलेली आहे। राजकारणाच्या बाहेर जाऊन तुम्ही हा सगळा निर्णय घेतलेला आहे? नाही, असं आहे की या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती अशी आहे की ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीला दिल्यानंतरच ती जबाबदारी पूर्ण होऊ शकतं किंवा त्या पदाला त्याच व्यक्तीची गरज आहे, त्यावेळी महाराष्ट्र हा निर्णय घेत असतो। कुठलंही सरकार असो की विरोधी पक्षाचे असो की सहपक्षाचे असो, त्यामध्ये राजकारण फार होत नाही। या राज्याची विरासत, संस्कृती, संस्कार असेच आहे की ज्या पदावर बसवायचं असतं किंवा त्या पदाला ते न्याय देऊ शकतात आणि भावनिक काही प्रश्न असतात त्यावर तो निर्णय होत असतो आणि त्यामुळं शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे। बिहार इफेक्ट या निवडणुकीत दिसेल का की कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल? 1,00,000% महाराष्ट्राने जे जिंकलं होतं ते बिहारमध्ये जिंकलं आणि नगरपालिकेमध्ये 51% मतं घेऊन भाजपा महायुती जिंकेल। महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि जिथे शक्य आहे तिथे युती होईल असं मंत्री बावनकुळे यांनी म्हटलेले आहे। मात्र जिथे जिथे आमची युती होणार नाही तिथे मतभेद होणार नाहीत याची मात्र आम्ही काळजी घेऊ आणि मगच निवडणुका लढवल्या जातील असे त्यांनी म्हटले।